माझं सोलापूर न्यूज चॅनल। सध्या सोलापुरात अतिक्रमण विभागाची कारवाई जोमात सुरू आहे। अतिक्रमण विभागाचे जगन्नाथ बनसोडे कोणालाही न जुमानता कारवाई करत आहेत। आज सायंकाळच्या सुमारास 7 रस्ता परिसरात अतिक्रमण विभागाची कारवाई होत असताना जगन्नाथ बनसोडे व नागरिक आमने सामने आले। यावर प्रतिक्रिया देताना शौकत पठाण म्हणाले, ही कारवाई एकतर्फी आहे। नहीं विचारलंच नाही, तुम्ही डायरेक्ट कारवाई करताय कारवाई करताय तुम्ही। त्यांचा आहे का वापर परवाना सर? थोडा वापर नाही कुणाचं ऐकत नाही मी कुणाचं ऐकत नाही। माझ्या विधी लिमिट असताना तुम्ही नाही कुणाचं मी कुणाचं ऐकण्यावर काम करत नाही। मी मला कागद पण दाखवाल तुम्ही काय नाही कागद येणार आहे आपल्याला काय माहित होतं सट्ट पडलं हे पठाण घे रे वर चल गाड्या काढायला मला कागदपत्र दाखवायची संधी दिलो मी। तुम्ही संधी द्यायला काय गेलं नाही 2 मिनिट जवळ ठेवायचं कागदपत्र काय हो साहेब असं आपलं काय प्रॉपर्टी तुम्ही सांगत नाही नोटीस दिली नाही नोटीस देत नाही नोटीस देत नाही असं करू नका साहेब प्लीज। साहेब मी तुम्हाला हात जोडून सांगायला लागलो मी कारवाई करणार घेतो साहेब काढून घ्या अरे काढ नाही अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली 7 रस्त्यावर, परंतु ही कारवाई झाली चुकीच झाली। जर तुम्हाला अतिक्रमण करायचं होतं त्यांना सांगायचं होतं की तुम्ही बोर्ड काढावं किंवा अतिक्रमण झालं असेल तर कोणताही अतिक्रमण असताना खाजगी जागा मालकी जागा असताना तुम्ही अतिक्रमणवरून बोर्ड काढण्यात आला, त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान केले। हे चुकीची कारवाई महानगरपालिकेकडून होत आहे। मी एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला सांगतो, महानगरपालिका इतका नागरिकांचं नुकसान करायला नेहमी। एक तर सोलापूरची परिस्थिती बिकट, कामधंदे नाहीत, नोकऱ्या नाहीत, एखादं काय तर करून खायचा विचार करत त्यांचं नुकसान करतात। ही जी कारवाई झाली ही चुकी झालेली आहे। महानगरपालिकेने 7 रस्ता परिसरातील दी सोलापूर सोसायटीमधील मालकी घराच्या समोरील असलेले बोर्ड्स अधिकृत असताना तोडून गेलेले आहेत। कुणाच्या तर सांगण्यावरून त्यांनी ही कारवाई केली असं मला दिसतंय। मी मालक या नात्यानं असं सांगू इच्छितो की कारवाई करण्याच्या अगोदर पर्टिक्युलर व्यक्तीला मालकाला त्याला नोटीस देऊन त्याच्याकडून काय वाचवता येईल काय हे बघितलं पाहिजे, मग कारवाई केली पाहिजे। झोपेतून उठून तुम्ही तुमचे पेपर दाखवा, हे करा ते करा, प्रत्येक माणूस का हा पेपर घेऊन फिरत नाही, ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे। आणि त्यांनी केलेली ही कारवाई अत्यंत म्हणजे सोलापूरच्या सुंदरतेला एक काळीमा फासायची गोष्ट घडलेली आहे। धन्यवाद। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।